नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव MIDCत हातावर जय भीम असा टॅटू असलेल्या एका महिलेचा आणि तिच्यासह 2 चिमुकल्यांचा मृतदेह आढळून आला होता. या ट्रिपल मर्डर केसनं संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली. महिलेच्या मृतदेहाची ओळख अनेक दिवस पटत नसल्यामुळे आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना व्यत्यय येत होता. मात्र स्वतः पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानं या तिहेरी हत्याकांडाच्या सूत्रधाराला पकडण्यात पोलिसांना अखेर यश आलंय. रांजणगाव MIDCच्या निर्जन रस्त्यावर एका महिलेसह 2 ते 3 वर्षाच्या 2 मुलांचे मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडले होते. महिलेच्या हातावर जय भीम आर्यस राजरत्न असे टॅटू काढलेले होते. या टॅटूच्या आधारावर मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू करण्यात आलं आणि जवळपास 21 दिवसांच्या तपासानंतर पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. गोरख बोखारे या आरोपीबरोबर ही महिला आपल्या मुलांना घेऊन पुण्याच्या दिशेने निघाली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बोखारे याचा शोध घेऊन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यात त्यानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. हे खून अनैतिक संबंधातून झाले असून मृत महिला व आरोपी एकमेकांचे नातेवाईक होते. ही महिला आरोपी प्रियकराच्या मागे लग्नासाठी हट्ट करत होती. मात्र आरोपीचं आधीच लग्न झालं असल्यानं तिच्या या हट्टापासून सुटका करून घेण्यासाठी त्याने महिलेसह तिच्या 1 आणि 2 वर्षाच्या मुलांना देखील मारल्याचं उघड झाले. नमस्कार. दिनांक 25/5/2025 रोजी रांजणगाव गावाचे पोलीस पाटलाकडून आम्हाला एक माहिती मिळाली होती की खंडाळे रांजणगाव या दोघा गावातेमध्ये एका मेन रोडवरना म्हणजे पुण्यातून अहिल्यानगरला जाणाऱ्या रोडला उजवीकडे एक निर्जन स्थळामध्ये 3 शव अर्धवट जळाले असे मिळून आले होते. त्याप्रमाणे पोलिसाची टीम त्या ठिकाणी गेली आणि घटनास्थळावर वरिष्ठ अधिकारी आम्ही सुद्धा व्हिजिट दिली. त्यामध्ये एक 25 ते 30 वयोगटाची महिला, त्याच्याबरोबर एक 1 वर्ष आणि दुसरा 3 वर्षाचा बाळ, हा 2 मुले त्याच्याबरोबर अर्धवट जळालेली स्थितीमध्ये आम्हाला मिळून आले. त्यातून महिलाचे डोक्यावर मार सुद्धा लागली होती. ब्लड त्या ठिकाणी पडला होता आणि त्याप्रमाणे रांजणगाव पोलीस स्टेशन ज्या ठिकाणी गुन्हा क्रमांक 164/2025 कलम 103 आणि 238 भारतीय न्याय संहिता अंतर्गत दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलीस स्टेशनची टीम, त्याच्याबरोबर स्थानिक गुन्हे शाखाची टीम, वरिष्ठ अधिकाऱ्याचे पथक त्याच्यात सतत तपासामध्ये आरोपीचा शोध आणि विशेषतः ओळख पटलेली नव्हती. माहिताची ओळख पटण्यासाठी खूप काही उपक्रम करण्यात आले. त्यामध्ये 250 पेक्षा जास्त CCTVचा तपास करण्यात आला. 16,500 भाडेकरू तपासण्यात आले. रांजणगाव आणि पुण्याचे आजूबाजू ज्या ठिकाणी MIDC आहे, ज्या ठिकाणी बाहेरून येऊन कामगार काम करताय, त्याच्याबद्दल तपासणी करण्यात आली. त्या रस्त्यामध्ये 10 मिनिटांमध्ये 200 ते 250 व्हेकल पास होत आहे. CCTV मध्ये प्रत्येक व्हेकलची चाचणी करण्यात आली, परंतु टीमला कुठेतरी यश प्राप्त झाला नाही. म्हणून मागचे 3-4 दिवसामध्ये आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनचे जे बेस्ट अनुभवी डिटेक्शन टीमचे आमचे पोलीस आहे त्यांना आम्ही या हॉलमध्ये बोलून घेतला. अशी आमच्याकडे 28 लोकांची एक नवीन टीम आली. त्याचे आम्ही 6 पथक तयार केले. त्या 6 पथकाला वेगवेगळे पोलीस परिक्षेत्र जे आहात त्या ठिकाणी पाठवण्यात आला. त्यांना चालकाच्या गाड्या आणि इन्व्हेस्टिगेशन फंड देऊन 5-5 लोकांची टीम करून कोल्हापूर परिक्षेत्र, औरंगाबाद परिक्षेत्र, नांदेड परिक्षेत्र, कोकण रेंज आणि नाशिक परिक्षेत्र या ठिकाणी पाठवण्यात आला. जे टीम क्रमांक 2 आहे त्यांनी बीड जिल्ह्यात सदरचे गुन्ह्याचा
जे तपास करताना त्यांना एका केसमध्ये मिसिंग केस असा संशय मिळून आला, परंतु त्यामध्ये मुलाचा जिक्र न होता फक्त एक महिला मिसिंग होती. हा सदरचा मिसिंग केस माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी 9/5/2025 रोजी दाखल होता. परंतु अशी सुद्धा माहिती मिळाली होती की ती महिला 15/5/2025 रोजी मिळून आली आहे. तरी देखील हा 5 अंमलदाराचा जे पथक होता त्यांनी त्याची सखोल चौकशी केली. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्या पोलीस स्टेशनची माहिती घेऊन त्यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे आमचे पोलीस निरीक्षक शिलीमकरजी त्यांना संपर्क केला. त्यातून पुढे जाऊन त्या महिलाचे घरी गेले. त्या ठिकाणी लोकांचे जबाब विचारले, म्हणून त्यांना हे खात्री झाली हे तीच महिला आहे. त्या महिला बद्दल अधिक माहिती घेताना त्याच्या नवऱ्यापर्यंत पोहोच केली, म्हणून त्यांनी खूप सारी माहिती सांगितली. खरं तर या केसमध्ये महिला आणि त्याच्या नवऱ्याचा आपसात पटत नव्हता. त्याचा नेहमी वादविवाद व्हायचे. हा वादविवाद मिटवण्यासाठी त्याचा एक नातेवाईक जो हा गुन्ह्याचा आरोपी आहे त्याचा नाव गोरख पोपट बोखारे म्हणून आहे. हा 36 वर्षाचा, मूळ श्रीगोंदा अहिल्यानगर जिल्ह्याचा राहणार आहे, परंतु काही वर्षापासून हे रांजणगाव MIDC चे जवळ एका ठिकाणी राहत होता. या गुन्ह्यामध्ये मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम हे पोलिसांसाठी सगळ्यात अवघड टास्क बनलं होतं, कारण या महिलेची माहिती कुठूनच मिळत नव्हती. मात्र या महिलेची माहिती काढण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला पाहायला मिळाला. या महिलेची मिसिंगची तक्रार कुठे आहे का हे पाहण्यात आलं. त्याचबरोबर बँकेत जेव्हा आपण अकाउंट उघडतो त्यावेळेस काही जन्म खुणा किंवा टॅटू किंवा असं काही असेल तर त्याची नोंद करून ठेवलेली असते. त्यामुळे बँक अकाउंट्स मध्ये तशी कुठे नोंद आढळते का हे पाहण्यात आलं होतं, कारण महिलेच्या हातावरती जय भीम असं लिहिलेला टॅटू होता. त्याचबरोबर RS राजरत्न अशी नावं सुद्धा लिहिलेली होती. त्या सगळ्याच्या अनुषंगातून या महिलेची कुठे मिसिंग तक्रार आहे का किंवा मग या महिलेचं कुठल्या बँकेत अकाउंट वगैरे आहे का आणि तिथून तिची ओळख मिळतीये का, पटतीये का, असं बघण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याचबरोबर जी लहान मुलं होती या लहान मुलांचं कधी ना कधी जन्मल्यापासून लसीकरण झालेलं असू शकतं. त्यामुळे अंगणवाडी असतील, आशा वर्कर्स असतील, काही रुग्णालय असतील, अशा ठिकाणी जाऊन लहान मुलांचे ज्या ठिकाणी लसीकरण होतं त्या माध्यमातून या मुलांची आणि त्यांच्या आईची कुठेतरी माहिती मिळतीये का हे सुद्धा सगळं पाहण्यात आलं होतं. आणि त्या अनुषंगानेच बीडच्या माजलगाव परिसरामध्ये असलेल्या एका पोलीस ठाण्यामध्ये या महिलेची मिसिंगची तक्रार जी आहे ती दाखल झालेली पोलिसांना माहिती मिळाली. मिसिंगच्या तक्रारीत जे काही वर्णन होतं ते आणि या मृतदेहाचं वर्णन जे होतं ते अगदी मॅच होत होतं. त्यामुळे ही तीच महिला असल्याचं पोलिसांना समजलं आणि तिथपासून हा गुन्हा जो आहे तो आरोपीपर्यंत पोहोचायला पोलिसांना मदत झालेली पाहायला मिळाली. या आरोपीला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्याची पुढील चौकशी सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.